अहिरनगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील चेरपल्ली परिसरात बसवण्यात आलेल्या सोलर वॉटर टँक मधील तब्बल 6 महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची गंभीर माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। या टँक मधून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानिकांच्या मते सोलर वॉटर टँक बंद असल्यामुळे नळाला पाणी येणेही थांबलंय। परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल किंवा विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे। विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने पाण्याची गरज अधिक भासते, त्यामुळे नागरिकांची अडचण आणखीच वाढली आहे। नगर पंचायतने लाखो रुपये खर्च करून सोलर वॉटर प्रकल्प उभारला होता, मात्र अवघ्या काही महिन्यातच हा प्रकल्प बंद पडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाहीये, असा आरोपही यावेळी करण्यात येतोय। चेरपल्ली येथील रहिवाशांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने या सोलर वॉटर टँकची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिलाय। सोलर वॉटर टँक तात्काळ दुरुस्त करावा, नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावा। सध्या तरी प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। नगराध्यक्ष रोजा करपेत यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही। मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, अहिरी।